सेलची कंडक्टिव्हिटी कशी मेजर करायची अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल बघितलं। इलेक्ट्रोकेमिकल्स मध्ये दोन टाइप्स बघितले आपण। पहिला टाइप आहे इलेक्ट्रोलायटिक सेल, इलेक्ट्रोलायटिक सेल अँड सेकंड गॅल्व्हॅनिक सेल। हे दोन टाइप्स आहेत इलेक्ट्रोलायटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल। आता याचा डिफरन्स बघूया आपण। तुम्हाला क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोलायटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल। इलेक्ट्रोलायटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल। इलेक्ट्रोलायटिक सेल शब्दामध्येच आहे, तुमचं काय म्हणणं सांगूया? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये। आपली इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये आणि केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये। यातला पहिला पॉइंट आहे, पॉइंट असणार आहे इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड into chemical energy, chemical energy। इकडे असणार आहे याच्या ऑपोजिट, इकडे काय असणार आहे? केमिकल एनर्जी, केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड into इलेक्ट्रिकल एनर्जी। पहिला पॉइंट कळाला, इलेक्ट्रोलायटिक मध्ये काय होते? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये आणि इकडे काय असणार आहे? केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये। तर सेकंड पॉइंट, इथं आपण काय केले? इलेक्ट्रिकल एनर्जी दिली म्हणजे काय केले? आपण रिएक्शन घडवून आणली म्हणजे कशी असणार आहे? नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन। आणि कशी आहे तुमचं? स्पॉन्टेनियस रिएक्शन, स्पॉन्टेनियस रिएक्शन। थर्ड पॉइंट, तुमचे इलेक्ट्रोलायटिक मध्ये एनोड असतो पॉझिटिव्ह, एनोड इज अ पॉझिटिव्ह आणि याच्या अपोजिट गॅल्व्हॅनिक मध्ये एनोड असतो निगेटिव्ह, एनोड इज निगेटिव्ह। आणि लास्ट पॉइंट चौथा तुमचा असणार आहे याच्यामध्ये एनोड पॉझिटिव्ह म्हणजे कॅथोड काय असणार आहे? कॅथोड इज निगेटिव्ह आणि इकडे कॅथोड इज अ पॉझिटिव्ह, कॅथोड इज पॉझिटिव्ह। कळाले चार पॉइंट तुम्हाला? पहिला पॉइंट काय आहे? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये आणि इकडे केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये। ही कशी आहे? नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे, ही स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे। याच्यामध्ये एनोड काय असतो? पॉझिटिव्ह, याच्यामध्ये एनोड असतो निगेटिव्ह आणि कॅथोड इज निगेटिव्ह आणि कॅथोड इज पॉझिटिव्ह। तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन असतो डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल। त्यातलं फर्स्ट बघूया आपण इलेक्ट्रोलायटिक सेल। तर फर्स्ट टाइप आहे तुमचा इलेक्ट्रोलायटिक सेल। आता इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ कंटेनर। तुम्ही जर डायग्राम बघितला तर काय तुम्हाला एका कंटेनर मध्ये केलेले इलेक्ट्रोलायसिस विथ द इलेक्ट्रोड आर प्लेस्ड। In the electrolysis, 2 electrodes are connected to direct current of circuit। मग DC तुमचा असेल तर तुम्ही बॅटरीला कनेक्ट केलेला आहे। नेक्स्ट इलेक्ट्रोलायटिक सेल, एनोड इज अ पॉझिटिव्ह, एनोड म्हणजे काय? पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एनोड काय होते? ऑक्सिडेशन। Removal of electron and this removal of electron push and pulled to electric wire through cathode and this cathode space is gain of electron म्हणजे cathode काय तुमची रिडक्शन, कारण तो काय करतो? गेन करतो। तुमचा स्पेसेस असेल कॅथोड तो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन गेन करणार आहे म्हणजे ते काय तुमची कॅथोडवर रिडक्शन होणार आहे। म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये तुमची 2 हाफ सेल रिएक्शन होणार आहे, एक आहे ऑक्सिडेशन आणि दुसरा आहे रिडक्शन। तर त्यातला पहिला बघूया आपण इलेक्ट्रोलायटिक सेल मधला
इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. फर्स्ट आहे तुमचा इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. त्यातला फर्स्ट पॉइंट कंस्ट्रक्शन ऑफ सेल. तर तुम्हाला यामध्ये काय घ्यायचं आहे? इन द इलेक्ट्रोलायटिक सेल a container is placed in two graphite electrodes in molten NaCl solution. तुम्हाला काय घ्यायचं आहे? एक कंटेनर बीकर घ्यायचं आहे, त्यामध्ये तुमचे दोन ग्राफाइटचे इलेक्ट्रोड डीप करायचे. तर तुम्हाला काय घ्यायचं आहे? मोल्टन NaCl. ते मोल्टन NaCl तुम्ही कसं घेणार? तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोलायसिस कोणत्या मध्ये ते इलेक्ट्रोलायसिस तर एक ॲक्वियस फॉर्म मध्ये, एक मोल्टन फॉर्म मध्ये. सॉलिड फॉर्म मध्ये आपण जर घरातलं मीठ घेतला आणि त्याचा तुम्ही इलेक्ट्रोड प्लेस केला तर तुमची इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला एकतर फ्यूज मोल्टन घ्यायला लागेल किंवा ॲक्वियस फॉर्म मध्ये घ्यायला लागणार आहे. मग आता मोल्टन फॉर्म मध्ये घेताना तुम्हाला काय करायचंय? तर तुमचं NaCl त्याला हाय टेम्परेचर हीट करायचं. एक तुमचा मोल्टन NaCl. तुम्हाला काय घ्यायचं? एका कंटेनर मध्ये घ्यायचे, दोन इलेक्ट्रॉन प्लेस करायचे. नंतर तुम्हाला दिस इलेक्ट्रॉन आर कनेक्टेड टू इलेक्ट्रिक वायर टू द बॅटरी और डायरेक्ट करंट. तुम्हाला हे काय करायचंय? एका बॅटरीला वायर थ्रू कनेक्ट करायचंय. हे झालं तुमचं कंस्ट्रक्शन. सेकंड रिएक्शन इन द सेल ऑकरिंग इन अ सेल. रिएक्शन ऑकरिंग इन सेल. आता याच्यावर रिएक्शन कशी होते? या सेलवर रिएक्शन कशी होणे? जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय होणार? तुम्हाला आयन द्वारे तुम्हाला काय होणार आहे? इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही इलेक्ट्रोलायसिस NaCl मोल्टन फॉर्म मध्ये घ्याल तेव्हा त्यात तुम्हाला तुमचे Na+ आणि Cl- आयन्स फॉर्म होणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल द्याल किंवा एक्सटर्नल पोटेन्शियल सप्लाय करता तेव्हा तुमचा Cl- कारण आयन इज पॉझिटिव्ह, त्यामुळे तुमचा निगेटिव्ह जो असेल तो त्यावर काय होणार आहे? मायग्रेट होणार आहे किंवा अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे तुमचा Cl- काय करणार आहे? एनोडवर अट्रॅक्ट होणार आहे आणि Na+ काय होणार आहे? कॅथोडवर अट्रॅक्ट होणार आहे. त्यामुळे Cl तुमची काय होणार आहे? एक ऑक्सिडेशन. त्या तुमचं काय करणार आहे? एक ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड अँड रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. कधी? जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय करताय तेव्हा. काय तुमचे दोन रिएक्शन आहे. पहिली आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड आणि सेकंड रिडक्शन हाफ रिएक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. हे तुमचे दोन रिएक्शन होणार आहेत. आता हे रिएक्शन कसे होतात ते बघूया. त्याची पहिली रिएक्शन आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट इन इलेक्ट्रोलायटिक सेल तुमचा एनोडवर काय मायग्रेट होणार आहे? Cl- आयन्स मायग्रेट टू एनोड and one Cl- रिमूव्हल ऑफ वन इलेक्ट्रॉन. एक Cl काय करणार आहे? एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणार आहे. तेव्हा तुमची पहिली इन द प्रायमरी प्रोसेस द न्यूट्रल Cl इज फॉर्म. म्हणजे तुमची रिएक्शन कशी असणार आहे? 2 Cl- it gives Cl plus Cl plus 2 इलेक्ट्रॉन. हे झाली तुमची प्रायमरी प्रोसेस. तुम्हाला काय माहिती? पहिल्या प्रायमरी प्रोसेस मध्ये तुम्हाला न्यूट्रल Cl फॉर्म झालेला आहे आणि दोन इलेक्ट्रॉन लूज झालेले आहेत. पण तुम्ही बघितलं आपला Cl कसा द न्यूट्रल फॉर्म मध्ये स्टेबल नसतो, त्यामध्ये दोन Cl एकत्र येतात आणि Cl2 गॅस फॉर्म होतो. ही तुमची सेकंडरी रिएक्शन आहे. इट गिव्स Cl2 गॅस. ही झाली तुमची सेकंडरी प्रोसेस. आणि तुम्ही ओव्हरऑल बघितला तर Cl कॅन्सल होतो. 2 Cl- it gives Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. हा तुमचा Cl2 गॅस म्हणजे पेल ग्रीन कलर तुम्हाला काय होतो? एनोडवर फॉर्म झालेला दिसतो. आणि तुमचे दोन इलेक्ट्रॉन हे तुमच्या कॅथोड कडे अट्रॅक्ट केले, एका वायर मेकॅनिक वायर तुम्हाला पुश केले जातात.
कळालं? ही पहिली झाली तुमची ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे एनोड. सेकंड आहे रिडक्शन हाफ रिएक्शन आहे कॅथोड. रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. जे तुमचे एनोड इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले, जे लॉस झाले ते कोण घेणार आहे? तुमचा कॅथोडवरचा स्पेसेस काय करणार आहे? गेन करणार आहे. आता कॅथोडवर तुमचा कोण आहे? सोडियम प्लस. त्यामुळे तो काय करणार आहे? सोडियम प्लस प्लस 1 इलेक्ट्रॉन घेऊन सोडियम. तुम्हाला काय होणार आहे? मेटॅलिक फॉर्म मध्ये सोडियम तुम्हाला इथं एक व्हाईट सिल्वरी कलर तुम्हाला एक मोल्टन फॉर्म मध्ये सोडियम मिळणार आहे. तो कॅथोडवर मिळणार तुम्हाला. आता ओव्हरऑल तुम्ही जर नेट सेल रिएक्शन बघितला, नेक्स्ट आहे नेट सेल रिएक्शन. तर पहिलं आपलं काय आहे? 2Cl मायनस इट गिव्स Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही झाली तुमची ऑक्सिडेशन. नंतर 2Na प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स 2Na. ही झाली तुमची रिडक्शन हाफ रिएक्शन आहे कॅथोड. आणि तुम्ही जर ओव्हरऑल बघितला तर 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात. 2Na प्लस प्लस 2Cl मायनस इट गिव्स Cl2 गॅस प्लस 2Na लिक्विड. काय होणार आहे? सोडियम आणि Cl2 गॅस. Cl2 गॅस तुमचा एनोडवर फॉर्म होणार आहे आणि मेटॅलिक सोडियम तुमचा कॅथोडवर फॉर्म होणार आहे. ही जर तुमची इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. त्याच्यावरून तुम्हाला रिझल्ट काय मिळणार सांगा बघूया. एक तुम्हाला मिळाला एनोडवर Cl2 गॅस. रिझल्ट तुमचा काय असणार आहे? पहिला रिझल्ट अ पेल ग्रीन कलर Cl2 gas is formed in anode. सेकंड तुम्हाला काय मिळालंय? व्हाईट सिल्वरी sodium is formed at cathode. And third, decomposition of Cl2 gas and sodium. या दोघांच्या मध्ये काय होते? डिकम्पोजिशन होते आणि पुन्हा NaCl तुमचा फॉर्म होतो. हे झालं तुमचं इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. कळालं? आता सेम असंच आहे. तुम्हाला नेक्स्ट बघायचं आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ एक्वियस NaCl. एक्वियस NaCl. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ एक्वियस NaCl. तुम्ही पहिला काय घेतला होता? मोल्टन NaCl. फक्त तुम्हाला काय घ्यायचे? सेम इन द कंस्ट्रक्शन. तुम्हाला फक्त एक्वियस रिप्लेस करायचंय आणि मोल्टन रिप्लेस करून ते एक्वियस NaCl घ्यायचंय आणि तुमच्या ग्राफाइटच्या इलेक्ट्रोड तुम्ही इनर इलेक्ट्रोड घ्यायचा आहे. तुमचं नेक्स्ट पॉइंट आहे रिएक्शन. कोणकोणत्या तुमची पण सेम त्यासारखंच तुम्हाला बघायचं आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड आणि रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. मग पहिली आहे रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. पहिली रिएक्शन रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. सेम पहिली तुमची कोणती आहे? सोडियम प्लस प्लस इलेक्ट्रॉन इट गिव्स सोडियम. आणि यात तुमच्या अनेक रिएक्शन होणार आहेत. एक्वियस म्हणजे वॉटर आहे
त्यावर तुमची अनेक रिएक्शन आहे. आम्हाला तुमची वॉटरची त्याची सेकंड रिएक्शन आहे 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स H2 गॅस प्लस तुमचं काय असणार आहे 2OH मायनस aqueous. आता हे तुमचं पोटेन्शियल आहे, तुमचं स्टँडर्ड पोटेन्शियल E0 आपण जो म्हणतो तो आहे 0. -2.71. याचा E0 आहे -2.71 व्होल्ट आणि याचा तुमचा जो H2O चा पोटेन्शियल आहे ते आहे -0.83 व्होल्ट. आता तुम्ही बघितलंय मायनस मध्ये तुमचा जो लहान असतो तोच मोठा असतो. आपण 0 पासून जे तुमचा 0 मोठा 0 पासून मायनस काय जी संख्या लहान असेल तुम्ही काय म्हणता मोठे. त्यामुळे तुमचं पोटेन्शियल बघितलं तर वॉटरचं पोटेन्शियल जास्त आहे सोडियम पेक्षा. त्यामुळे तुमचे जे ओव्हरऑल नेट रिएक्शन आपण बघितलं तर तुम्ही पोटेन्शियल वरून पकडला तर तुम्ही H2O ची रिएक्शन घेणार आहात नेट सेल रिएक्शन मध्ये. वॉटर सोडियम कारण सोडियमचं पोटेन्शियल खूप कमी आहे. H2O हा खूप लगेच रिॲक्ट होतो कारण त्याचं पोटेन्शियल जास्त असल्यामुळे तो लगेच रिॲक्ट होतो. नंतर तुमचं आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे एनोड. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन एनोड. आपली पहिली एनोडची कोणती आहे 2Cl मायनस. फक्त इथं आपण aqueous घेणार आहात. इट गिव्स Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे आपली सेम पहिल्या केस मध्ये आपण जे केस आहे फक्त दुसरं तुमचे ऍड होणार आहे 2H2O इट गिव्स H2 प्लस म्हणजे काय असणार आहे O2 प्लस 4 हायड्रोजन 4H प्लस 2 इलेक्ट्रॉन. हे तुमचं aqueous फॉर्म मध्ये असणार आहे. हे जो पोटेन्शियल आहे तुमचं -1.36 व्होल्ट. E0 -1.36 व्होल्ट आणि याचं पोटेन्शियल आहे E0 -0.83 व्होल्ट. सेम तुमचं पहिल्या रिडक्शन करून वॉटरचं ते तुमचं पोटेन्शियल असणार आहे. सॉरी 0.4. तुमचं वॉटर तुमचं किती आलं 0.83 आणि त्यामुळे तुमचं वॉटरचं पोटेन्शियल आहे 0.4. आता तुम्ही म्हणशील ह्यात पण तुमचं हे पोटेन्शियल वॉटरचं जास्त आहे पण ही रिएक्शन भाग घेत नाही. कारण का तुम्ही जर ऑब्झर्व केला ह्यामध्ये तुमच्या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला इथं Cl2 गॅस फॉर्म झालाय. H2 गॅस तुम्हाला फॉर्म झालेला दिसत नाहीये. त्यामुळं ते सायंटिस्टने पण त्यांनी पण तोच म्हणले की ते स्टँडर्ड पोटेन्शियल घेतला तर तुम्ही H2O तुम्हाला नेक्स्ट सेल मध्ये घ्यायला लागतं. पण तिथे तुमचे H2 गॅस न फॉर्म होता Cl2 गॅस फॉर्म झालाय. त्यामुळे आपल्याला ही रिएक्शन नेक्स्ट सेल रिएक्शन मध्ये घ्यावी लागणार आहे. कळालं? आपण जर स्टँडर्ड पोटेन्शियल विचार करता तर H2O इथं स्टँडर्ड पोटेन्शियल जास्त आहे आणि Cl चं कमी आहे. पण तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तुम्हाला कोणता गॅस फॉर्म झालेला दिसतोय Cl2 गॅस. त्यामुळे आपल्याला ही रिएक्शन नेक्स्ट सेल रिएक्शन मध्ये घ्यावी लागणार आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट सेल रिएक्शन. नेक्स्ट सेल रिएक्शन पहिला आहे 2Cl मायनस aqueous इट गिव्स Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. ही तुमची आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे एनोड. आणि कॅथोडवर तुम्हाला काय फॉर्म झाले 2H2O प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स H2 गॅस प्लस 2OH मायनस aqueous. हे तुम्ही जर बघितलं त्याचं ओव्हरऑल रिएक्शन करा काय ते बघा 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल 2Cl मायनस प्लस 2H2O
it gives Cl2 gas plus H2 gas plus 2OH minus. कळलं? ही झाली तुमची ओव्हरऑल नेट सेल रिएक्शन ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl. तर याच्यावरून रिझल्ट तुम्हाला काय मिळाला? एक तुम्हाला इथं एनोड वरती काय फॉर्म झाले Cl2 गॅस, कॅथोडवर काय फॉर्म होणार आहे H2 गॅस आणि तुमचा OH मायनस आयन हा वॉटर मध्ये राहणार आहे. समजलं? म्हणजे पहिला रिझल्ट काय आहे तुमचा H2 gas is formed at cathode. H2 gas is liberated at cathode. Second, Cl2 gas is liberated at anode. And third आहे तुमचा Na प्लस आयन्स तुमचे जे वॉटर मध्ये ज्यामध्ये सोल्युशन राहतात Na प्लस आयन्स आणि जे तुमची OH मायनस आहे ते एकत्र होऊन तुमचं काय होतंय NaOH सोल्युशन फॉर्म होतो. तर आहे NaOH सोल्युशन इज फॉर्म. कारण तुमचा सोडियम Na प्लस यात राहतो आणि जे OH मायनस आहे ते दोन्ही एकत्र होऊन तुमचं काय होते NaOH सोल्युशन फॉर्म होतो. हे तुमचे तीन रिझल्ट. कळालं? इलेक्ट्रोलायसिस ऑफ aqueous NaCl. सेम तुमचं मोल्टन सारखंच आहे, फक्त तुम्हाला मोल्टनच्या ऐवजी aqueous घ्यायचं आहे. त्यामध्ये एकच तुमची रिएक्शन होती, या तुमचे दोन आहेत. तर वॉटरची एक रिएक्शन ऍड होणार आहे. त्यामुळे तुमचा दोन तुम्हाला गॅस मिळणार, एक Cl2 गॅस आणि एक H2 गॅस. नेक्स्ट पॉइंट आहे क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. तर हे इलेक्ट्रोलायसिस केलं तर आपण तुम्हाला काय मिळतं? त्यातला ए बघायचं आहे आपल्याला. द मास ऑफ रिएक्टंट कंझ्युम्ड और मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. किती रिएक्टंट कंझ्युम झालाय किंवा किती प्रोडक्ट फॉर्म झालाय हे आपण याच्यावरून काढू शकतो. त्यातला पहिला आहे कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. किती इलेक्ट्रिसिटी पास झाली तुम्हाला करायची आहे, क्यू काढायचं आहे. तर क्यू इज इक्वल तुमचं काय असणार आहे क्यू इज इक्वल टू I इंटू टी. I इंटू टी. I म्हणजे काय तुमचा टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ड्युरिंग इलेक्ट्रोलायसिस द अमाउंट ऑफ करंट. तुम्ही किती अमाउंट ऑफ करंट पास केलेला आहे इंटू टाइम. किती टाइम मध्ये तुम्ही पास केलेला आहे या दोघांचं मल्टिप्लाय केला तुम्हाला काय मिळणार आहे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे क्यू. म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे क्यू इज इक्वल टू I इंटू टी. I म्हणजे काय अमाउंट ऑफ करंट आणि टी म्हणजे काय टाइम. तुम्ही किती अमाउंट ऑफ करंट पास केलेला आहे त्याला आपण म्हणणार आहे त्याला तुमची क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. सेकंड आपल्याला करायचं आहे calculation of moles of electron. Calculation of moles of electron. तुम्हाला काय करायचंय किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. तर तुम्हाला टोटल तुम्हाला बघितलंय क्यू इज म्हणजे काय टोटल क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. The one mole म्हणजे किती असणार आहे the one mole is equal to 96500 coulomb per mole electron. one mole म्हणजे किती 96500 coulomb per mole. मग तुम्हाला काय करायचं आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन तुमचं फॉर्म्युला काय येणार आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय 1 फॅरेडे. 9650 म्हणजे किती 1 फॅरेडे तुमचं असणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास्ड इज इक्वल टू क्यू डिवाइडेड बाय 96500 कूलॉम पर मोल इलेक्ट्रॉन. हा क्यू तुम्हाला कुठून मिळाला वरती कसा काढला आपण
अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा अमाऊंट ऑफ करंट इंटू टाइम, त्यावर तुम्ही काय काढलाय क्यू काढलाय आणि त्या क्यू ला तुम्ही जर 9650 डिवाइड केला तर तुम्हाला काय मिळणार आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. नेक्स्ट थर्ड आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. Calculation of moles of product form. आपल्याला मोल्स ऑफ प्रोडक्ट काढण्याआधी तुम्हाला मोल रेशो माहित पाहिजे. पहिला काय माहित पाहिजे तुम्हाला मोल रेशो. आता हा मोल रेशो कसा काढणार ह्याचा फॉर्म्युला आहे. तुमचा फॉर्म्युला काय मोल रेशोचा मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म moles of product formed in half reaction divided by moles of electron required in half reaction. तुम्ही एक एक्झाम्पल बघितला तर आपल्याला दिले एक रिएक्शन आहे Cu2 plus 2 इलेक्ट्रॉन it gives Cu सॉलिड. तुमची किती तुम्हाला मोल्सचा प्रोडक्ट किती फॉर्म झाले 1 डिवाइडेड बाय तुम्ही किती इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड केलाय 2 म्हणजे तुमचा मोल रेशो काय मिळाला 1 डिवाइडेड बाय 2. तुमचं किती मोल्स तुमचा प्रोडक्ट फॉर्म झालाय आणि किती इलेक्ट्रॉन तुम्हाला लागलेले आहेत ते म्हणजे काय तुमचा मोल रेशो. मग आपला मोल्स ऑफ प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज इक्वल टू तुमचा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास्ड moles of electrons actually passed into mole ratio. आता moles of electron का फॉर्म्युला काय आहे Q divided by 96500 Q divided by 96500 coulomb per mole electron and Q coulomb into mole ratio. हा तुमचा झाला फॉर्म्युला मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा. Q डिवाइडेड बाय 9650 आपण वरती काढलेला आहे. कुठला फॉर्म्युला होता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनचा आणि इनटू मोल रेशो कसा काढला आपण मोल्स ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. हे झालं तुमचं मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. नेक्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. पण काय करायचं होता मास ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट चौथा आहे कॅल्क्युलेशन. आपण मोल्स ऑफ प्रोडक्ट काढला आता मास ऑफ प्रोडक्ट काढायचंय. कॅल्क्युलेशन मास ऑफ प्रोडक्ट. याचा फॉर्म्युला आहे तुमचा मास ऑफ प्रोडक्ट म्हणजे W काढायचा आहे. W इज इक्वल टू तुम्हाला मास म्हणजे काय W इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट जो आपण थर्ड फॉर्म्युला मध्ये काढलाय इनटू मोलर मास ऑफ द प्रोडक्ट. मोलर मास ऑफ प्रोडक्ट. आता मोल्स ऑफ प्रोडक्ट तुमचा कुठला आहे Q डिवाइडेड बाय 96500 coulomb per mole electron it gives molar mass of product. म्हणजे आपण अनेक वापरू शकतो I into T divided by 96500 coulomb per mole electron into molar mass. हा तुमचा मास ऑफ प्रोडक्टचा फॉर्म्युला. कळाले चार फॉर्म्युले. पहिला कुठला काढला आपण किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केलाय Q काढला
त्यावरून तुमची किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले, नंतर मोल्स ऑफ प्रोडक्ट आणि नंतर मास ऑफ प्रोडक्ट. तर सेकंड त्यात बी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. जर तुम्हाला समजा दोन सेल दिले, तुम्हाला काय केले, टू सेल कंटेनिंग डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स, तुम्हाला टू सेल दिलेले आणि डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स दिले, तेव्हा तुझा आपण मास ऑफ प्रोडक्ट कसा काढणार. त्यातून तुम्हाला काय करायचे, सेम इलेक्ट्रिसिटी पास करायचे आणि दोन तुम्हाला काय करायचे, डिफरंट इलेक्ट्रोलाइट्स तुम्हाला काय करायचे, मास ऑफ प्रोडक्ट. तेव्हा काय असणार आहे, द मास ऑफ सबस्टन्स, द mass of substance produced at electrode in first cell. दोन सेल घेतलं, पहिल्या सेलचं बघूया. फर्स्ट सेल, मग फर्स्ट सेल इज गिवन बाय आपण W1 म्हणूया. W1 इज इक्वल टू QC डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल. आपण जे पाठवून मास ऑफ प्रोडक्ट काढलेला आहे ते तुमचा फक्त W1 माहिती आहे, पण फर्स्ट सेलचं काढायला लागलोय आणि सेकंड सेलचा असेल तर W2 म्हणणार आहे इनटू मोलर मास ऑफ प्रोडक्ट. त्यालाच आपण म्हणणार आहे M1 मोल रेशो इंटू मोलर मास, म्हणजे आपण कॅपिटल M1 म्हणूया मोलर मासला. हे झालं तुमचं W1. आता सेकंड तुम्हाला काय करायचं, हे इकडे पाठवायचंय आणि W1 तिकडे पाठवायचं. तुमचं काय येणार, QC 96500 QC डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इज इक्वल टू तुमचं काय होणार आहे, हा W डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M1. फक्त काय करायचं तुम्हाला, हे इकडे पाठवायचं आहे आणि ह्याला तुमचं फक्त मोल रेशो आणि M1 ला फक्त इकडे ट्रान्सफर करायचं आहे. तुमचा हा मिळाला तुम्हाला पहिल्या सेलचा. असंच तुमचा सेकंड सेलचा काय मिळणार तुम्हाला, W2 मिळणार आहे. W2 काय असणार आहे, W2 इज इक्वल टू QC डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन इंटू मोल रेशो इंटू M2. कारण आपल्याला काय घ्यायचंय, मोलर मास. आपण 1 आणि 2 का म्हणतोय, कारण आपण दोन सेल घेतले, हे सेकंड सेलचं काढणार तुम्ही. मग QC डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इज इक्वल टू काय असणार आहे, W2 डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M2. तर तुम्ही इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड बघितलं, तुमची राईट साइड सेम असेल तर तुम्ही बघताय राईट साइड सेम असेल तर तुमची लेफ्ट साइड सेम असते. तेव्हा तुमचा फॉर्म्युला काय येणार सांगा बघूया. कारण दोन्ही साइडला तुमचा QC डिवाइडेड बाय 96500 सेम आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर दोन सेल तुम्हाला दिले असतील डिफरंट इलेक्ट्रोलाइटचे, तर तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे, W1 डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M1 इज इक्वल टू W2 डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M2. हा तुमचा त्याला फॉर्म्युला. जेव्हा तुम्हाला दोन सेल दिले जातील तेव्हा तुमचा फॉर्म्युला काय असणार सांगा बघूया, W1 डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M1 म्हणजे मोलर मास ऑफ फर्स्ट सेल इज इक्वल टू W2 डिवाइडेड बाय मोल रेशो इंटू M2. त्यामुळे तुम्हाला एक प्रॉब्लेम बघूया आपण. काय दिलं बरोबर, व्हॉट इज द मास ऑफ Cu. तुम्हाला काय करायचंय, मास ऑफ Cu मेटल प्रोड्यूस्ड ॲट द कॅथोड ड्यूरिंग द पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू CuSO4 solution for 100 minutes. The molar mass of Cu is 63.5 gram per mole. ते सोल्युशन तुम्हाला काय करायचं, सोल्युशन कसं पहिला तुम्ही काय करणार, फॉर्मेशन ऑफ Cu, फॉर्मेशन ऑफ Cu. तुमची Cu ची रिएक्शन काय आता मगाशी बघितली,
Cu 2 plus 2 electron, it gives Cu solid. आता याला मोल रेशो काढून घ्या. मोल रेशो इज इक्वल टू तुमचा काय फॉर्म्युला, मोल रेशोचा फॉर्म्युला काय सांगूया, मास ऑफ तुमचा मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मिंग हाफ रिएक्शन डिवाइडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड इन हाफ रिएक्शन. मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत 1 आणि किती इलेक्ट्रॉन तुम्ही घेतलेला आहे 2. मग तुमचा काय मिळाला, मोल रेशो पहिला काढून घेतला. तर आपल्याला काय करायचंय, मास ऑफ Cu. तर फॉर्म्युला काय सांगा बघूया, मास ऑफ Cu इज इक्वल टू Qc डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन. इट गिव्स मोल रेशो इनटू मोलर मास. आता आपल्याला काय दिलंय, एम्पियर म्हणजे आय दिलेला आहे. म्हणजे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करणार, आय इनटू आणि टाइम दिलेला आहे म्हणजे टी सेकंड डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन इनटू 1/2 इनटू तुमचा 63.5 ग्रॅम पर मोल. तुम्ही व्हॅल्यू जर पुट केला तर तुम्हाला काय करायचंय, पहिला तुम्हाला 100 मिनिट दिले म्हणजे सेकंड मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे. त्यात व्हॅल्यू पुट करा 5 एम्पियर इनटू 100 इनटू 60 सॉरी पण काय करायचंय, मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करून घ्यायचं आहे. त्यामुळे 100 इनटू 60 डिवाइडेड बाय 96500 कूलम पर मोल इलेक्ट्रॉन इनटू 1/2 इनटू 63.5 ग्रॅम पर मोल. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर तुमचा आन्सर येतोय 9.87 ग्रॅम. तर तुम्हाला काय काय दिले बघा, 5 एम्पियर म्हणजे आय ची व्हॅल्यू दिले, टाइम दिलाय. फक्त तुम्ही याचं युनिट चेक करा, तुम्हाला सेकंड मध्ये लागणार आहे. त्यामुळे मिनिटचं कन्वर्जन पहिला सेकंड मध्ये करून घ्या. तुमचं काय येणार आहे 100 इनटू 60 डिवाइडेड बाय 96500 इनटू 1/2. आपण काय आलं, मोल रेशो. इथे तुम्हाला मोलर मास दिलेला आहे कॉपरचा 63.5. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला मास ऑफ Cu किती मिळणार, 9.87. कळाला. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही कायद्यावर प्रॉब्लेम येतील आणि काढा किंवा तुम्हाला दोन पद्धती येतील. 2 सेलचा काढा म्हणजे की आपला फॉर्म्युला W1 आणि W2 चा तुम्हाला वापरायचा आहे. आणि नेक्स्ट आहे तुमचा व्होल्टाइक और गॅल्व्हॅनिक सेल. नेक्स्ट आहे तुमचं काय, गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल. तर आपण बघितलं गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. आपल्याला काय करायची, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचे पण ती कशी आहे, केमिकल द्वारे करायची. म्हणजे ही रिएक्शन तुमची कशी आहे, स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. स्पॉन्टेनियस रिएक्शन तुम्ही 11वीला स्टडीज केलेला आहे. डॅनियल सेल म्हणून तुम्हाला टॉपिक मध्ये झालेला आहे, त्यात तुम्ही बघितलं. त्यामुळे तुम्हाला 12वीतून हा पूर्ण तुम्हाला फक्त नसता, तुम्हाला बेसिक फक्त सांगितले गेलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय होते, तुम्हाला 2 सेल घ्यायचे, 2 सेल आणि 2 कंटेनर घ्यायचे. In galvanic cell is made up of 2 half cell and each half cell consists of metal strip immersed in the solution. तुम्हाला 2 half cell काय करायचे, तुम्हाला इमर्स करायचे. तुम्हाला मेटलची स्ट्रिप घ्यायची 2 आणि ते तुम्हाला काय करायचे, सेपरेट कंटेनर मध्ये डीप करायचे इन नोन कॉन्सन्ट्रेशन जे आपल्याला माहित आहे. फॉर एक्झाम्पल जर मी झिंकचं सोल्युशन घेतलं तर तुम्हाला झिंकची मेटल स्ट्रिप वापरायची आणि जर कॉपरची घेतली जे तुम्ही सोल्युशन घ्याल तेच तुम्हाला स्ट्रिप तिथं वापरायची आहे. जसं आपण इलेक्ट्रोलाइटिक मध्ये घेतलं तसं तुम्हाला नाही करता. जर तुम्हाला जे सोल्युशन तुम्ही घ्याल त्याच सोल्युशन तुम्हाला काय करायचं आहे, मेटलची स्ट्रिप यूज करायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर झिंक मेटल घेतला तर 1 मोलार झिंक सोल्युशन घेतला तर तुम्हाला झिंक मेटल स्ट्रिप वापरायची आहे. आता इथं काय होते, ही रिएक्शन कशी होणार, तुमची इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होणार तर व्होल्टमीटर द्वारे होणार आहे. हा व्होल्टमीटर काय करणार आहे, इलेक्ट्रॉनचा फ्लो करणार आहे. पण इथे तुम्ही इलेक्ट्रिसिटी न देता केमिकल द्वारे करताय तर यामध्ये तुमचा हा मेन आहे जो सॉल्ट दिलेला माहिती आहे तो काय करतो तर आयन्सचा तुम्हाला काय करतो, फ्लो करत असतो. तुम्हाला काय करतो, आयन्सचा फ्लो करत असतो तर सॉल्ट ब्रिज.
कळलं? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्ट ब्लीच तुम्हाला 2 कंटेनर मध्ये डीप करायचं आहे. हे सॉल्ट मध्ये तुमचे काय असतात, एक तुम्हाला आगार आगार सोल्युशन आणि केसीएल वगैरे सोल्युशन तुमचे ह्याच्या फॉर्म मध्ये असते, जेल फॉर्म मध्ये असते. आणि तुमची कॉटनची स्ट्रीप असतात त्यातून तुमचं आयन्स काय होतंय, पास होतात आणि ते आयन्स पास केल्यावर तुमची काय होते, रिएक्शन कंटिन्यू चालू असते. त्यामुळे यामध्ये काय होते, केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. आता हे सॉल्ट ब्रीच काय आहे हे तुम्हाला डिटेल मध्ये नेक्स्ट लेक्चरला सांगते.